नमस्कार, सुस्वागतम. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि आपला नेहमीचा आपुलकीचा प्रश्न मंडळी, हसताय ना? हसायलाच पाहिजे, कारण या नव्या वर्षात तुम्हाला हसवण्याचा संकल्प घेऊन आम्ही सज्ज झालोय तुमचा आवडता कार्यक्रम घेऊन, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडी जिंदाबाद. मंडळी, गेल्या 2 भागांमध्ये झी मराठीचे हे लाडके चेहरे आणि या 2 नव्या मालिका, या मालिकांमधले हे पाहुणे आपल्याला भेटण्यासाठी आलेले आहेत. सगळ्यांचं परत एकदा आपण स्वागत करूयात आणि सुरुवात करूयात आजच्या या भागाला. येस, आता येणार आहे सुशांत तुमच्याकडे. या मालिकेमध्ये तुम्ही वेगळीच भूमिका करता, ऍक्टर आहात तुम्ही. खरं तर तुम्ही ऍक्टरच आहात आणि ऍक्टरचीच भूमिका तुमच्या वाट्याला आलेली आहे, पण हा ऍक्टर वेगळा आहे. काय सांगाल त्याबद्दल? भूमिकेबद्दल आता लगेचच काही तसं सांगणं गूढ आहे, ते लपून ठेवण्यात टेलिकास्ट आहे. पण मला साधारणतः 10 महिन्यामध्ये किंवा मार्च महिन्यात लॉकडाऊन चालू झाला आणि सामाजिक कार्य आधीही सुरू होतं, तेव्हा जास्त सुरू झालं. तर एक आपण ऍक्टिंग आयुष्यात परत कधी करणार आहोत का अशी एक भीती वाटायला लागली. जसं मानसी म्हणाली, आम्ही तेव्हा अल्फा मराठी असताना आम्ही एकत्र अल्फा गौरव मध्ये वाडकर दादा सुद्धा आमच्या बरोबर, आम्ही त्यांच्या बरोबर असायचो. सो पुन्हा एकदा कुटुंबात परत आल्यानंतर एक वेगळा विषय, एक वेगळा रोल, आणि त्यातून सुद्धा लोकांची जी उत्कंठा आणि उत्सुकता वाढली आहे आणि खूप वर्षांनी टेलिव्हिजनवरती सिरियलमध्ये काम करायला मिळणं, अगेन झी मराठीवरती शो जो आहे तो फार इंटरेस्टिंग आहे. त्याच्यामुळे डेफिनेटली अजय साकारताना खूप मजा येईल. वा 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 वा. डॉक्टर सुयश आता तुमच्याकडे येणार आहे. खर तर त्याचं पात्र इतकं आता म्हणजे खुखार वाटायला लागलंय सगळ्यांना की तो आहे डॉक्टर. म्हणजे झी मराठीला डॉक्टर पाहिजेच असतो प्रत्येक सिरियलमध्ये. बघा ना, देव माणूस मध्ये डॉक्टर आहे, यांच्या सिरियलमध्ये डॉक्टर आहे, इकडे एक डॉक्टर आहेच आहे. तसं हा सुयश हा डॉक्टर सुद्धा लोकांना आवडतोय. आता काय सांगशील? आमचा डायरेक्टर अनिकेत साने, त्याने खूप मदत केली मला कॅरेक्टरचा एक क्राफ्ट डेव्हलप करायला, आणि मला स्वतःतल्या काही गोष्टी ज्या माहीत नव्हत्या मी ह्या करू शकतो, ज्या मी करायला लागलो. आणि प्रेक्षकांना असं वाटतं की तू खूप वाईट वागतोयस, तू खूप घाण वागवतोयस समोरच्याला, डर मधला शाहरुख खान, पण तू खूप क्यूट आहेस आणि तू पहिला विलन आहे जो आम्हाला आवडतोय, अशा प्रतिक्रिया येतात. तेव्हा बरंही वाटतं. आणि तू प्लीज सईशी असं वागू नको, तू प्लीज सईला असं करू नको, तू खूप दोघांच्या मध्ये येतोय, तर प्लीज तू बाजूला राहा. अशा खूप म्हणजे दोन्ही मधूनही येत आहेत. पण क्यूट असल्यामुळे मला वाटतं की कदाचित ते मी असं सारखं स्वतः बोलून सगळे त्यांनी आपलं स्वतः एक नाही प्रमोशन केलंय. या सोशल मीडियावर असलेल्या कमेंट्स आहेत किंवा असं आहे, तर असं आहे. पण खूप छान वाटतंय, बरं वाटतंय. आणि थँक्यू सो मच की झी मराठीने मला ही संधी मिळाली मला परफॉर्म करायची झी मराठीवर. आय एम रिअली ग्लॅड. थँक्यू सो मच. वा वा वा. तुझ्यात आणि माझ्या 2 डॉक्टरमध्ये साम्य काय माहिती का? मी माझा दवाखाना कधी दाखवत नाही, तुझाही ते कधी दाखवत नाही. हा कुठल्या दवाखान्यातला डॉक्टर आहे आपल्याला प्रश्न पडावा, हा सतत त्यांच्याच घरी असतो. हा ना हॉस्पिटलमध्ये जातो ना, स्टेथोस्कोप असतो त्याच्याकडे, पण हा डॉक्टर आहे, आता विश्वास ठेवायचा. त्याचा नुसार दवाखाना असतो. पण रोहित शर्मा सारखा दिसतो थोडा थोडा बायोपिक मध्ये तो काम करू शकतो. बघा ना, तो वाटूच शकतो रोहित शर्मा थोडासा. वा, तुला खूप साऱ्या शुभेच्छा. येस, आता पलीकडे मुग्धाकडे मी आता येणार आहे. मुग्धा पहिल्यापासून बिचारी ते छुपाना भी नहीं आता, जताना भी नहीं आता, त्या टाईप मधली एक भूमिका तू साकारतीयस. आता तू दुसरी पण हिरोईन आली, तुला नाही ट्राय करावं असं वाटलं? प्रपोज डायरेक्ट नयनाला नाही वाटलं असं म्हणजे जर त्या जागी मुग्धा असती तर कदाचित तिने विचार केला. नयनाला नाही वाटलं. नाही ग, मी प्रॅक्टिकली ऍज कॅरेक्टर अँड ऍज मुग्धा रिअल लाईफ आणि रिअल लाईफ आणि रिअल लाईफ. नयनाला तिची मैत्रीण जास्त महत्वाची वाटली असं मला वाटतं. त्यामुळे तिने कदाचित हा निर्णय घेतला आणि तिला कसं आपण समजून घेऊयात, किंवा ती आधी तिच्या आयुष्यात होती, या सगळ्या दृष्टीने कदाचित तिनं हा निर्णय घेतला असावा. आणि आता ठीक आहे. तुला काय प्रतिक्रिया आहे? तुला नाही असं वाटत की जाऊ दे नाही, ह्या दोघींपेक्षा तू चांगलीस असं नाही वाटत लोकांचं? काही असं फॅन्स आपले वेगळेच.
मला काय वाटतं की प्रतिक्रिया नाही काय नाही प्रतिक्रिया तुला काय वाटतं ते पण सांग तसं काय प्रॉब्लेम नाही आम्हाला तेही ऐकायला तेही आवडेल आपल्याला असं कन्फ्युजन रोज होतं हा आमच्याकडे. सांग ना सांग तुला काय वाटतं ते सांगून टाक आज सगळ्यांच्या समोर सांगून टाक नाही. पोलिसांच्या समोर सांगून टाक आज मला असं काही वेगळं वाटत नाही जे नयनाला वाटतं तेच मुद्दा म्हणजे काय वाटतं नयनाला? साकारतेय. बघा ती खेळतीये मला नाही वेगळं वाटत नयनाला जे वाटतं ते मी सांगते नयनाला काय वाटतं ते सांग नाही नयनाला हेच वाटतं की तिने आता सईला सपोर्ट करावा आणि आदित्य आणि सईचं जुळवून आणावं. वा 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 मंडळी म्हातारपण म्हणजे दुसरं बालपण असं म्हटलं जातं कारण जसं जसं वय वाढत जातं तशा पद्धतीनं माणूस हळूहळू लहानच व्हायला लागतो. अशाच एका गमतीदार आजोबांना आता आपण भेटणार आहोत ज्यांनी घरामध्ये धमाल आणली आहे आणि अर्थातच काही लोकांच्या डोक्याला ताप करून ठेवलाय. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, गायत्री दातार आणि भालचंद्र कदम. हो आजोबा काय केलं तुम्ही हे? मी कुठं काय केलंय? तुम्हीच केले फूक मारून माझा पत्त्याचा बंगला पाडला तुम्ही. कळलंय भाई तुला? मग हा असू दे. अरे एकच खेळ खेळून कंटाळा येतो रे, दुसरं काहीतरी खेळू ना. ग, मी नाही खेळत. कट्टी 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 तुमची कट्टी लिंबाचा पाला हलवून आणि 12 महिने बोलू. अरे बाप रे, एवढं रागवलंय होय? हा आपण दुसरं काहीतरी खेळू. दुसरं काय खेळायचं? आयडिया थांब. ये बघ तो बावडेकर चाललाय ना. कुठे? हो काय हा त्याची मजा करूया. हा. माहिती ना काय बोलायची? हा थांबा. 1 2 3. ए साड्या, तुझ्या चड्डीच्या तुटल्या नाड्या. मजा आली. आजोबा चला आपण घोडा खेळूयात. हा चालेल. हा. आज तुझा राऊंड आहे घोडा बनायचा. हा? चल वाक. हा वा या. चल रे घोड्या टिक टिक. अरे चल रे घोड्या टिक टिक. चल रे अरे बाप. चल रे घोड्या टिक टिक. बाय भावांजी काय करताय तुम्ही हे? काय ए घोडा खेळतो तू? नॉर्मली काय होतं गोडा खेळताना नातोय ना आजोबाच्या कमरेवर बसतो इथं, तुम्ही त्याच्या उरावर बसलाय. ओ पप्पा मी मोठा झालो आता, मला काय नाही होत ना आजोबा. हा मग बरोबर. अगं तूच म्हणतीस ना एवढा मोठा घोडा झालाय ह्याला काय अक्कल आहे का? घोडा मोठाच झालाय तू. त्याला कळत नाही, तुम्हाला कळत नाही का मामांजी? अरे देवा. जाऊ दे आपण दुसरा खेळ खेळू. हा. विक्रम बी आता. अहो पुन्हा त्याच्या खांद्यावर बसताय तुम्ही. दुसरा खेळ हा? इथे ऑफिस मध्ये राब दिवसभर राबायचं आणि घरी येऊन हे निस्तरायचं हा? काय काय झालं? काय शिरकेत ते आता दिसतंय मला. हो काय करताय तिथं? ते माझ्यावर खेळायला बोलवलं. पत्ते खेळायला बोलवले. माझी रम्मी झाली, माझी रम्मी. 3 पत्त्यामध्ये तुझा बाप कधी रम्मी खेळला होता का? नाहीतर काय रमी मध्ये 13 पान असतात. मग बाय बघितलं मामांजी आपल्या मुलाला रम्मी शिकवतायत हा? आणि काय तुम्ही सोसायटीतले सगळे म्हातारे काम जमा करता घरी? मजा येते, खूप मजा येते. मजा काय येते? यांची मजा आपल्या अंगाशी यायला लागली आता. तू शांत राहा बरं जरा, शांत राहा. शांत राहा काय? मामांजी काय करता सगळ्या म्हाताऱ्यांना घरात बोलवून? ते आम्ही लपाछपी खेळतो. हा तुमच्या लपाछपीच्या नादात ना तो गोखले म्हातारा हरवला होता 2 दिवसांनी सापडला तो. पोलीस केस झाली होती आपल्यावर. तो गोखले आहेत तसा 1 नंबरचा बावळट. तो बावळट आणि तुम्ही शाने ना. महेश ना. मग त्याला वरची गच्चीवरच्या पाण्याच्या टाकीत लपवला होता आणि वरती एवढा दगड ठेवला होता. हो कोमात गेला होता तो. तो कसला कोमात जातोय? नाटके सगळी त्याची. मागे झोपेत असताना नाकाला चिमटा लावला होता त्याच्या. काही नाही झालं त्याला. बाबा तुम्ही कशाला करता वाचलं सगळं? कशाला करता? शांत राहा ना जरा. हो ना. आणि मामांजी तुम्हीच लपवलं होतात ना त्याला, मग का नाही सांगितलं आम्हाला? 2 तास पोलीस स्टेशन मध्ये बसवून ठेवलं होतं आम्हाला. हो ना. मग नाही ते सांगणारच होतो पण तुम्ही ओरडाल म्हणून गप्प बसलो. गप्पा वाचला तुम्ही. आणि तुम्ही ना हे उगाच असले काही धंदे करत जाऊ नका बरं आपल्या घरात. काय करतोय दुसरं?
कसले धंदे बिंदे काही बोलतो मागे तर परवा आपण पतंग उडवायला गेलो होतो ना गच्चीवर. वा 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 पतंग उडवायचं वय आहे तुमचा मामनजी. हो मग तुम्ही रात्री घरात फ्रॉक घालून फिरता ते चालतं होय. माझ्या नाईट गाऊनला तुम्ही फ्रॉक म्हणताय. हा ते घातल्यावर तू फ्रॉकच दिसती. तू कशाला हसतोयस. माझ्या नाईट गाऊनला काही बोललात तर बघा. नाईट गाऊन आता घालू पण शकणार नाहीस तू. का ते पतंगाला शेपूट नव्हती ना, मग तुझा नाईट गाऊन फाडून आजोबानं त्याला शेपूट बनवली. काय तुम्ही माझा नाईट गाऊन फाडलात. कुठे आहे ती शेपूट. कुठे तो पतंग. कटला तो मांजा तयार करतो ना मोकाशी, मग आपला पतंग कटला. आपण पण घरी मांजा तयार करायचा का. हा. माझ्या घरी आ? हा? काय विनोद चाललेत का इथं. काय सिरियस चाललंय आणि मांजा असं बोलतो तू. म्हणजे माझ्या घरी हे असलं काही चालणार नाही असं मला म्हणायचं होतं. मांजा काय तयार करणार तुम्ही सांगा मला. हा काचा कुठून आणणार. ना तो काही नेम कमी आहे का. मग सोसायटीतल्या सगळ्या लाईट एका दगडात पडले. पाहिलं मामांजींबरोबर राहून आपला मुलगा वाह्यात होत चाललाय. पाहिलं हा काय नाही वाह्यात बियत ना. तू तो माझा मित्र आहे मित्र. अहो, मित्र काय मित्र नातोय तुमचा तू. पप्पा आम्ही फ्रेंड्सच आहोत. हा आणि काल काय केलं माहितीये का आम्ही. हे गप. आता अजून काय केलं. नाही, काय 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 केलं. काय नाही. काय 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 तुम्ही सांगा. अरे गंमत विसरायच्या आधी सांग. काय काय आठवत नाही का. ते तुमच्या बेडरूमच्या भिंतीवर पेंटिंग केलं. कसलं पेंटिंग. नाही हा म्हणत होता आपण दुपारी बागेत झोपायला जाऊ. मी म्हटलं कशाला आपण बागच घरात आणू ना. हो 25,000चा रॉयल पेंट होता तो मामनजी. अहो, काय टेन्शन घेताय. सकाळी झोपून उठाल ना तुम्हाला असं वाटेल आपण जंगलातूनच उठून आलोय की काय. वाघ तर काय काढला एकदम रिअल. मांजर आहे ती. मांजर. हा मग तसंही तुम्ही आल्यापासून ना जंगलात आल्याचाच फील येतोय आम्हाला. हे बघा टार्झन बघा. बाबा हा. तुम्ही ना नीट वागा ना जरा. अरे नीटच तर वागतोय का लोकांना दगडी मारतो येता जाता. वैताग आलाय मला. वैताग नुसता या सगळ्याचा. अगं हो अरे वा 3 एके आले मला 3. ऐक ना शिरके काय करतोयस तू. हा चष्मा हा घाला ना. हा घाला डोळ्यात घाला. हा एकच पत्ता आहे. कळलं एकच आहे 3 नाही ते. हो मग हा फ्रीज मोकळा कसा झालाय. अहो मी परवा 4 कोल्ड्रिंकच्या बाटल्या आणल्या होत्या. मामांजी कुठे गेल्या त्या. त्यांनी सगळ्या फस्त केल्या. पप्पा एकट्याने नाही काय. मग? ते देशपांडे आजोबा आले होते, बर्वे आजोबा आले होते आणि सगळे आले होते. आणि काल ना मजा आली मस्त. बघा तुमचे वडील आपण ऑफिस मध्ये राबत असताना काय थेर करतात. मित्रांना बोलवता तुम्ही घरी. हा मग आमचा ग्रुप आहे सगळ्या म्हाताऱ्यांचा चॅम्प 70 अशा नावाचा. मस्त आम्ही पत्ते खेळतो, कॅरम खेळतो, लंगडी काल तर मजा आली. काल ना चोर पोलीस खेळताना बर्वे आजोबा धपकन तोंडावर पडले किचन मध्ये. काय लागलं नाही त्यांना. हा त्या बारवेला काय होते गेला लॉन्चची बर्नी डिनर सेटच फुटला. हा काही नाही आता काय ठेवलंच नाही तिकडे. ते सगळं उचलून सोनावण्याच्या बाल्कनीत टाकलं. अच्छा म्हणून ती सोनालीची बाईनं रागवली होती आपल्यावर शिवाय देत होती. ते जाऊ दे. माझी लोणच्याची बाटली फोडली तुम्ही. आईने दिली होती हो माझ्या. हा ना तेव्हाच तो बर्वे म्हणत होता की कुबट वस्तू अशा घरात ठेवता का म्हणून. माझ्या आईच्या लोणच्याला बोलायचं काही काम नाही. बोलणार लोणच्याला काय तुझ्या आईला पण बोलील. काय दात आहे तिचे जेसीबीच जणू हे एवढे मोठे दात. घरात यायचं झालं ना आधी दात येतात मुलीची आई येते. तू ये इकडे. हसू नको तू. सुनबाई त्याला मारू नको. का काय कराल. नाही तर तुझ्या नवऱ्यालाच मी मारीन. काय झालं? हा? काय फुटली. मोबाईलची काच फुटली. सर तुमचं कुरिअर आलंय. काय काय मागवलं होतं का तू. मी नाही काही मागवलं. तुम्हीच मागवलं असणार. नाही मी पण नाही काय मागवलं.
ते सर्व नंतर ठरवा, आधी मला मोकळं करा. काय 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 करा? 2,500 रुपये द्या. 2,500 रुपये? काय एवढं काय असं 2,500 काय किडनी मागितल्यासारखं काय दे की 2,500. घे जा. थँक्यू सर. काय 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 मागवलं काय एवढं 2,500चं? हा हुई. वा आजोबा तुमचे शूज आले. काय करायचंय तेवढे महागडे शूज तुम्हाला? घरात घालायला घेतले तुम्ही. घरात वापरायला एवढे मोठे महाग शूज 2,500चे? हा मग तुम्ही लहानपणी कधी घेतलेत का मला एवढे मोठे बूट? तू बूट घेण्यासारखं कधी काम केलेस का? तुला सांगतो तुझा बाप शाळेत होता. नाही राहू दे ना बाबा, कशाला आता? नाही कळू दे की, त्याला कळू दे की. बाबा ते सगळं जाऊ दे आता. मला सांगा, पण 2,500चे बूट घेतले तुम्ही कशासाठी? अरे कशासाठी काय, मला घालायला त्याला लाईट आहे, बाथरूमला जाताना बरं पडतं, रस्ता दिसतो आपल्याला. मग लाईट लावायची ना हॉल मधली? नाही लाईट नको, लाईट लावली तर माझी झोप उडती. अहो पण मामांजी, वा रे वा, ह्याला घेतले लाईटचे बूट, मला नको. काय असतं की मोठ्या माणसाने कुठली गोष्ट घेतली ना की लहान मुलगा हट्ट करतो. इथं लहानाने वस्तू घेतले आणि तुम्ही हट्ट करताय. हे बघा मामांजी, हे जर असंच चालू राहिलं ना तर आम्हाला काहीतरी निर्णय घ्यावा लागेल. म्हणजे मी परत गावाकडे जायचं. असं असेल तर मी पण जाणार आजोबासोबत. मी माझ्या फ्रेंडला नाही सोडणार. तू गप्पा बस, तू ये इकडे. बरं जातो मी परत. तुझी आई गेल्यापासून एकटाच पडलो होतो रे मी. नाही म्हणजे तू मला औषध पाणी पैसा पाणी पाठवायचंस, पण हा नातू 5 वर्षाचा होईपर्यंत मला कधी दाखवलाच नाही. तिकडे कधी फिरकला सुद्धा नाही. बाबा खरंय सगळं. माझी नोकरी, हिची नोकरी, तुम्ही बघताय ना मी किती बिझी असतो ते. मग नाही तर काय, मी पण माझ्या मम्माशी 1 महिन्यात बोलले नाहीये. हो, पण ती माऊली तिच्या सुना नातवंडामध्ये राहते, मी एकटा होतो ग. म्हणूनच तुम्हाला बोलवले ना मामांजी इथे. हो. पोराला सांभाळायला फुकटचा घरगडी मिळाला ना तुम्हाला. बाबा असं काय बोलताय तुम्ही? खोटं बोलतोय का मी? एक गोष्ट लक्षात ठेव, म्हातारपण हे दुसरं बालपण असतं. नातवाचं बालपण हे म्हाताऱ्यासाठी संजीवनी असते. अरे मी इथं आल्यापासून ह्या नातवाबरोबर खेळल्यापासून माझ्या गोळ्या कमी झाल्या आहेत, माझ्या अंगात वेगळी तरतरी आली. आजोबांनी काल की नाही मला कैऱ्या पण पाडून दिल्या होत्या. हा, मी नेहमी म्हणायचो बाप झाल्याशिवाय तुला बाप कळणार नाही, आणि आता आजोबा झाल्याशिवाय तुला नातवाचा जिव्हाळा कळणार नाही. सुनबाई माफ कर मला, मी चाललो. बाबा बाबा आमचं चुकलं, तुम्ही नका जाऊ. खरं तर आम्ही चुकलो. खरंच आमचं चुकलं. आम्ही खूप कौतुकाने जुन्या वस्तू घरात अँटिक पीस म्हणून सजवतो, पण म्हाताऱ्या माणसांची व्हॅल्यू करायला विसरून जातो. खरंच सॉरी. आमचं चुकलं मामांजी, तुम्ही प्लीज नका जाऊ. आजोबा नका ना जाऊ. बरं ठीक आहे, नाही जात. तुम्ही बसा, थकला असाल ना, मी चहा मागवतो टपरीवरून. बसा बसा बसा. ए बाबन, 3 कटिंग घेऊन ये रे. अहो मामांजी, बाहेरून कशाला मागवताय? मी बनवते ना घरात चांगला चहा. नाही नको 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 नको. का? काल चोर पोलीस खेळत असताना सगळे कप फुटले घरातले. काय? अरे पण काय आता येणार आहे गौरवकडे. गौरव, काय सांगशील? तू सुद्धा या थरारक मालिकेत आहेस, काय सांगशील तुझ्या या पात्राबद्दल? द प्लॉट ॲक्च्युली एका ॲक्टरच्या मर्डर किंवा सुसाईड काय आहे त्याच्यावर आहे, तर ती भूमिका मी साकारतोय. हो. आणि काय एक्झॅक्टली होतं, कशी ही मिस्ट्री उलगडते, त्याच्यावर ही कम्प्लीट स्टोरी आहे. आणि खूपच इंटरेस्टिंग आहे, कारण मला पूर्ण एक ग्राफ आहे या जी सिद्धांत छायाची जी भूमिका आहे त्यात एक कम्प्लीट ग्राफ आहे. आय हॅव टू थँक झी अँड सुनीलजी फॉर दिस, की त्यांनी माझी निवडणूक या रोलसाठी केली. सुनील भोसलेंचं टेन्शन आहे. सुनील भोसले कसं आहे, त्यांच्या
सिरियल मध्ये गेलेली पात्रांना जास्त वेळ दाखवतात. मी बघितलंय. रात्रीच खेळ चालले म्हणजे तुम्ही बघा, ज्यांचा खून झालेला असतो ना ते दर 2 दिवसांनी तुम्हाला दिसतातच. त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत आहे, भरपूर आहे तुमच्या वाटत. ह्याच्याकडे बहुतेक त्या पांढऱ्यावाल्या लेन्सेस रात्रीच खेळ चाले मध्ये ज्या होत्या त्या. पण हा गमतीचा भाग आहे. एक वेगळी मालिका आता प्रेक्षकांच्या भेटीला आलेली आहे आणि नक्कीच या मालिकेत सगळे अडकणार आहेत. आणि करेक्ट नाव ठेवलं तुम्ही, काय घडलं त्या रात्री हे बघण्यासाठी प्रत्येक रात्र त्यांना ती बघावीच लागणार आहे. खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू. आता या बाजूला येणार आहे आलटीपलटीकडे. कारण आलटीपलटीमधून हा चेहरा सगळ्यांच्या भेटीला आला, चेतन. आणि त्यानंतर आता चेतन या मालिकेत आपल्याला दिसणार आहे. काय सांगशील चेतन? अल्टीपल्टी मधला जो अलंकार होता तो मनानं खूप चांगला होता, म्हणून मला काय वेगळे प्रयत्न करायला लागले नाही. पण हा जो कुलदीप आहे तो जरा निगेटिव्ह आहे. अच्छा. म्हणजे तो मित्राला सांगतो की 100 रुपयाचं काम केलं, बाहेरून 100 रुपयाचं काम करतो, ह्याच्याकडनं 150 घेतो आणि 50 खिशात टाकतो, असा तो माणूस आहे. तर पण मनानं तो तसा ग्रे शेडचाच आहे. तर ते कॅरेक्टर मी करतोय. तर हे एक वेगळं कॅरेक्टर आहे, पहिल्यांदा करतोय. तर मला माहित नाही लोक रिस्पॉन्स कसा देतील. मी स्वतःलाच जरा तावून सुलाखून बघतोय की काय काय वेगळं आपण करू शकतो. तर हा तो एक प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की तुम्हाला कसा वाटतो, काय वाटतो तो नक्की सांगा, म्हणजे मला तो सुधरवताही येईल. आणि तुमच्या प्रतिक्रियांची वाट बघतोय मी. वा 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 वा. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तुमची मालिका जशी जशी पुढे जाईल तशी आमची गंमत वाढत जाईल हवा युद्धामधली. कारण आम्हाला मग खुमखुमी होईल की काय घडलं त्या रात्री इथे ते तुम्हाला दाखवायची किंवा काय घडणार आहे त्या रात्री, अशी एक मालिका आम्ही तुम्हाला दाखवू इथे. तर त्यासाठी तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मग त्यात एक कुलदीप सुद्धा आम्ही दाखवू नक्कीच. मंडळी, नवरा बायको म्हटलं की त्यांच्यामध्ये खटके उडतात आणि जर ते खटके टोकाला गेले तर कधी कधी काडीमोड सुद्धा होऊ शकतो. पण तसं बघायला गेलं तर सासू सुनांमध्ये कुठं पटतं. पण त्यांच्यामध्ये घटस्फोट घेण्याचा कायदा नाहीये. आणि हेच म्हणणं आहे एका सासू सुनेच्या जोडीचं की आम्हाला हवा आहे घटस्फोट. आणि म्हणून ती जोडी गेलेली आहे वकिलांकडे. बघूयात मग आता त्यांना घटस्फोट मिळणार आहे का. हे धमाल प्रहसन आपल्या समोर घेऊन येत आहेत उमेश जगताप, रोहित चव्हाण आणि शिवानी बावकर. बया, काय दिवस आलेत, माझ्या अख्ख्या खानदानात कोणी कोर्टाची पायरी चढलं नव्हतं. ओ सासूबाई, एका नीट बघायचं तरी. ती काही कोर्टाच्या पायऱ्या नव्हत्या, ह्या वकील साहेबांच्या घराच्या पायऱ्या होत्या. त्या पायऱ्या ते पायऱ्यात सुनबाई. एवढं माहित आहे ना, एवढं कळतंय ना, मग आपली पायरी बघून राहावा की जरा तसं वागा तुम्ही. लोकांच्या फरशात चुरून चिपळ्या होता तुझा बाप, आणि तू काय मला पायरीचं कौतुक सांगते का? हे बघा, तुम्हाला सांगते, माझ्या बापाविषयी अजिबात एक शब्द सुद्धा खपून देणार नाही मी. हा, माझा पप्पा आहे ती रिसर्च करते ती संगीतावर. हा, कुठल्या संगीतावर रिसर्च करतात चांगलं माहित आहे मला. काय माहिती आहे तुम्हाला? संगीता घोरपडे नावाच्या पुरीच्या माग असतात ती, आणि मला सांगते ते रिसर्च करतात म्हणून. रिसर्च तर मी करते. रिसर्च म्हणजे शोध जो मी लावते पाककलेचा. पाककलेबद्दल मला काय सांगू नका बरं का तुम्ही. पाककलेच्या नावाखाली असं भाकरीवर असं चिताचा पाला टाकतात आणि हरभर पिझ्झा म्हणून विकता तुम्ही. गप्पा थोबाड बांध ठेव तुझं. लवकरच तो पिझ्झा ना विदेशात जाणार आहे आता. विदेशात जाईल का नाही ते मला माहित नाही, पण तो पिझ्झा खाऊन एखादा कोम्यात जाणार हे लिहून ठेवा. मी सासूशी असं बोलतात का? आमच्या वेळेस नव्हतं बाई असलं. माझी तर टाप व्हायची नाही सासू समोर नजर उचलून बोलायची. कसं बोलणार नजर उचलून? नजर उचलून काय आबाळावर बोलणार आहे का तुम्ही? तुमची सासू पडली 2.5 फुटाची, मग तिच्याकडे बोलताना असं मान खालीच घालून बोलायला लागणार ना. सासूबाई हे पाहिजे का हो तुम्हाला? सासूबाई ते पाहिजे का हो तुम्हाला? सासूबाई असं सासूबाई मुस्कान फोडून तुझं मग मी तरी काय तो बसणार आहे का? काय करणार आहे काय तुम्ही काय करणार आहे मला सांगा की. तुम्ही बाहेरचं बोलू नका. यांचा डायलॉग आहे बहुतेक. मी काय बोलते त्या ऐका जरा. एकतर ना सगळं स्किट या साईडला चाललंय, त्यात माझे काही डायलॉग्सच नाहीयेत. कशाला पाहिजे तुम्हाला डायलॉग मी असताना? डायलॉग विषयी काय बोलू नका बरं का तुम्ही. 4 सलग वाक्य अशी बघितले तरी तर असा दरदरून घाम फुटतोय तुम्हाला. 4 वाक्य मला दिली असती तर त्यात मी 4 पंच काढले असते. अगं बया 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 बया, निघाली पंच काढायला. लेडी जिंदाबाद कुठं सुरू झालंय कुठं पण येऊन थांबलंय बघितलं का? सगळी जबाबदारी आमच्यावर पडली.
बरं बरं, आपण ज्या कामासाठी आलो ना ते आधी काम करूया. नमस्कार वकील मॅडम, मी सासू. नमस्कार सासूबाई, मी जावई. जावई बापू आले. अगं सुनबाई, ऐकलंस का? चहा टाक. अशी टाकीन का नाही 2 टाका मग. तसं नाही हो. मग जावाय म्हणजे तसं जावाय नाही म्हणल्या त्या. होय मॅडम, तुम्ही लेडीज आहे ना, मग तुम्ही स्वतःला असं जावाय म्हणून का म्हणून घेताय? आता लेडीजची कामं तुम्ही केल्यावर आम्ही काय करायचं? बघा की, तर माझ्या नशिबाला आलं नव्हतं, आज आलीच साडी. अच्छा अच्छा काय अच्छा? सार्वजनिक सासूबाई असल्यासारखे नमस्कार. मी सासूबाई. अहो कोण सासूबाई? तुमचं नाव काय? कोणाच्या सासूबाई? काहीतरी सांगा. मी पंचफुला आरदांड, हिची सासू. आणि मी अनिता आरदांड, हिंची सून. ओके ओके ओके, व्हेरी गुड व्हेरी गुड. हे कसं काय जुळून आलं? जुळून कशाच आलंय? पळून आलेच बळजबरीने माझ्या पोरासोबत. हे बघा सासूबाई, मी काही पळून बिळून आले नाही बरं का. हा मग ह्यांचा पोरगाच मला म्हणला, आता 4 महिन्यानं आपल्या पोराला विचारतेली गाववाली त्याच्या बापाचं नाव काय, म्हणून मी आली. 4 महिन्यानंतर? अहो तुम्हाला तरी माहिती होतं का? अभिनंदन. अभिनंदन काय करताय? पळून आली ती पळून आली. मी काय पळून बिळून आली नाही बरं का. अगदी बोलून चालू आम्ही दोघांनी लगीन केलंय. हा, मला विचारल्याशिवाय माझं पोरगा शर्ट धुवायला टाकत नाही आणि तुझ्यावर लगीन करणार आहे काय? बघितलं का मॅडम, बघितलं का कसा पोराला आपल्या स्वतःच्या धाकात ठेवला या बाईनं. पोरालाच नाही, माझ्या नवऱ्याला सुद्धा धाकात ठेवलंय. मग स्वतःच्या नवऱ्याला ठेवला की धाकात तिकडं, माझ्या नवऱ्याला कशाला ठेवताय धाकात? माझा पोरगा आहे तो, त्याला जन्म दिलाय मी. माझा आहे का? ओके ओके ओके, मला कळलंय. तुम्हाला तुमच्या मुलाचा आणि सुनेचा घटस्फोट हवाय नाही का? हो. नाही हो नाही, आमचा संसार एकदम सुरळीत चाललाय, मस्त चाललाय आमचा संसार. असं ह्यांच्या संसारागत असे कुत्र्या मांजराची कळवंड नाही आमच्यात लागत. मला कुत्रा म्हणाले काय तू? नाही 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 नाही, त्या तुम्हाला मांजर म्हणाले असतील, कुत्रा नाही. मग ठीक आहे, मांजर तर. बया मांजर तरी का म्हणायचं पण उगाच? का म्हणायचं माझी? मांजरालाच लई खोड असते असे बॉचकार काढायची. मॅडम तुम्हाला सांगते, मामंजीच्या पाट्याने असलं बॉचकारलं ह्या बाईनं. अगं बाया बाया बाया. 1 मिनिट, त्यांनी आधी माझ्या पायाला चावलं होतं म्हणून मी बॉचकारलं. बरं मी काय म्हणते, आता मला नीट कळलंय. तुम्हाला तुमच्या सासू सासऱ्यांचा घटस्फोट हवाय नाही का? मेले. मेले नाही, वकील, ऍडव्होकेट, वकील. हो मॅडम, ऍडव्होकेट आणि वकील दोन्ही पण सेम टू सेमच असतंय, डिक्टो. सुनबाई, मला नाही वाटत हे आपल्या केस लढू शकतील. 1 मिनिट, मला शिकवू नका. माझं आडनावच वकील आहे. बया, आडनाव वकील म्हणजे आपण जे काम करतो ते आडनाव? अयो, तसं जर असतं नाही मॅडम, आमच्या सासूबाईंचं आडनाव आग लावेच ठेवायला पाहिजे. तुझं तर ना फुकट गेला ठेवायला पाहिजे. आग लावेच शोभतंय तुम्हाला. गप्प बसा. हे माझं ऑफिस आहे का सार्वजनिक नळ? हिला सांगा की जरा रस्ता उडीला. मला कशाला सांगायला पाहिजे? मॅडम तुम्ही काम करा, दाबण घ्या, सूत्र घ्या, ह्यांचं तोंड असं पाक शिवून टाका, कुलूप लावून टाका, पाक बंद अरे करून मी टाका. काय गोधडी शिवणारी आहे का? मला सांगा ना, कोणाची केस आहे? का आलाय तिथे? आमची केस आहे. हा, माझ्याकडे लढायची? होय, तुमच्याकडे लढायचे. बहुतेक ना लॉकडाऊन मध्ये काहीच मिळालं नसणार. बघा की सर. हॅलो हॅलो, हा मी काय म्हणते, आपण काल तो 52 इंची टीव्ही बघितला होता ना, तो जा आणि दुकानात बुक करून टाका. अहो केस आली आहे, केस. बरं बरं, या बसा ना प्लीज. थांबायटा आधी मला बसू दे. कायम तुमचाच पुढाकार असतो घरात. मग टेकलं का? नीट टेकलं? हो टेकलं. हा सांगा, काय करायचंय? आम्हाला घटस्फोट हवाय. हा बरं, ज्या पुरुषाला घटस्फोटाची नोटीस पाठवायची आहे त्याचं नाव काय? ओ मॅडम, आम्हाला कुठल्या पुरुषासोबत घटस्फोट नको आहे बरं का. मग आम्हा दोघींना घटस्फोट हवाय. हा 1 मिनिट. हॅलो हॅलो, निघाला नाहीत ना अजून? टीव्ही कॅन्सल. कॅन्सल म्हटलं ना, तो जुना टीव्ही आहे ना, त्याला एकदा वरून मारून बघा, बाजूनी मारून बघा. अहो तिथे येऊन मारून तुम्हाला. ठेवा, झाला ना सुरू, तोच बघा आता.
हे बघा, हे विलक्षण आहे. काय विलक्षण नाही बरं का मॅडम. मला सांगा आता तुम्ही, दरवेळेला आपलं जर डोकं दुखत असलं तर आपण दरवेळेला अशी डोकंदुखीची गोळी खातो का? सांगा मला. नाही, कधी कधी ऍसिडिटीची गोळी खाल्ल्यावर पण डोकं थांबतं की. कधी कधी उतारा सुद्धा चालतो. बघितलं का संस्कार? बघितलं या बाईचं? हो. उतारा घेतल्याशिवाय ह्यांचा दिवसच चढायला लागत नाही. ओ, आत्ता माझ्या लक्षात आलं. बया, काय झालं? आता पाठांतर झालं हिचं. पाठांतराचं नाही बोलत आहे मी. मग? म्हणजे डोकं दुखीला नेहमी डोकंच हे कारण नसतं हे माझ्या लक्षात आलंय. बरोबरच आहे तुमचं, एकदम रास्तभर, एकदम करेक्ट बोलला बघा तुम्ही. घराच्या वेळेला भांडण होतं का नाही, कायम असं नवऱ्याची चूक नसती बरं का. कधी कधी सासूची पण असती चूक. आता नाही, आमच्या सगळं लक्षात आलंय. आमच्यातच काहीतरी प्रॉब्लेम आहे. मग आता काय, आम्हाला दोघीला घटस्फोट पाहिजे. आणि मॅडम कसं आहे, आमचा जर दोघींचा घटस्फोट झाला तर आमचा संसार पण मोडणार नाही आणि आमची भांडणं पण होणार नाही. वा वा वा. कौतुक काय करताय? घटस्फोट द्या आम्हाला, लिहा इथं. अहो, पण आतापर्यंत अशी केस कधी झालीच नाहीये. मग करा की आता. मग कशी करू? कायद्यात सासू आणि सुनेच्या घटस्फोटाची तरतूदच नाहीये. मग का ना की तरतूद? अहो, कायदा आहे तो, पाककला नाही. चहात गुलाबजामुन बुडवले की झालं तुमच्या त्या रेसिपी सारखं. तुम्ही टेस्ट केली का माझी ती जामुन रेसिपी? टेस्ट नाही, सहन केली. माझ्या नवऱ्याने पेपरात वाचून बनवली होती. कशी कशी लागली? कशी एसटी लागते ना तशी लागली. सगळं बरबट नुसतं. तसंच असतं बरं का, तसंच असतं. पाककलेच्या नावाखाली काय पण आचार बाचार खायला देतात आम्हाला घरात. या बया, ही लय लागून गेली सुगरण. मग हे चहाचं खायचं म्हणजे ना, त्यापेक्षा ना सॅनिटायझर जास्त टेस्टी लागल. टेस्टी लागल सॅनिटायझर तर त्या की कब्बर, म्हणजे झिंगाय चांगलं. असं करत असं करत असं करून असं करून नाही, पिढ्या तरी तळून जाईल घरात. कशी पिढा टळाल तुझी? सांग. तुझ्या थोबाळात ना मी असं दगडी कोसा कोंबते उरावर बसून, म्हणजे तुझं कळल. बघितलं का मॅडम, बघितलं का? असं कायम जात असतो. मला लय व घालून पाडून बोलते तर मला घरात या. मॅडम हे बघा, तुम्ही ऐक नाही, आमचा जर घटस्फोट सक्सेस केला का नाही तर तुम्हाला शोषित स्त्रियांचा लय म्हणजे लय आशीर्वाद लागल मॅडम. हो ना, ही केस जर सक्सेस झाली ना तर सगळ्यात आधी मी माझी आणि माझ्या सासूबाईंची केस फाईल करेन. म्हणजे तुम्हाला पण त्रास होतोय का? घरोदारी, चुलीच्या माती. हिच्या माती. मॅडम अहो, चुकतंय काहीतरी. घरोघरी मातीच्या चुली असं असतंय ते. काय मातीच्या चुली? काय मातीच्या चुली? आपल्या घरी ना इलेक्ट्रिक शेगडी आहे. बरं का सुनबाई, जाताना आठवण करा, कॉईल घ्यायची आपल्याला. बघितली का मॅडम क्वालिटी कॉमेडीची? एवढी बिंडोक माझी सासू आहे. बिंडोक काय बिंडोक? तुझ्याच्या बरोबर असे मटाक 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 चालते ना, त्याला जन्म दिलाय मी. त्याची सगळ्यात आयुष्यातली मोठी चूक आहे, तुमच्या पदरी जन्माला आलाय. नवऱ्याची चूक काढते काय? नवऱ्याची चूक काढते, त्यापेक्षा तुझी झालेली चूक बघ आधी. टवळे. हो, चुकलंय माझं चुकलंय. खरं चुकलंय. बघितलं का? मान्य केलं बाई, मान्य केलं चुकलंय म्हणून. केलंय, मान्य केलंय. तुमच्या घरात नांदायला आले की नाही तेच माझं चुकलंय. बघितलं का? बघितलं, हिनं मान्य केलं की ते आमचं घर आहे म्हणून. तुमचंच घर असणार आहे ते एवढं दळभद्री. मॅडम तुम्हाला सांगते, ह्या घरात आल्यापासून जरा सुद्धा सुख नाही हो मॅडम मला. आओ, त्या रडतायत. जरा सुद्धा सुख नाही. आणि तू घरात आल्यापासून आमच्या घरात पण काही सुख नाही राहिलं. मॅडम तुम्हाला सांगते, माझी बहीण आली तू दुर्पदा, अशी पिशवी टेकवायच्या आधी म्हणले, कधी जाणार आहात मावस सासू तुम्ही? म्हणली का नाही? माझ्या कशाला सांगत बसतोय हो? माझी आई आली तेव्हा काय केलं सांगू का मॅडम? मी सांग सांग. मॅडम तुम्हाला सांगते, माझ्या आई आली की नाही, माझ्या आईच्या जेवणात हिने जमाल गोटा मिक्स केलेला. अरे बापरे. मग काय
माझ्या आईची पळताभुई थोडी झाली हो. माझ्या आईचा एक पाय रूम मध्ये आणि दुसरा पाय टॉयलेट मध्ये जरा घालून घालून वैतागली होती ओ. टॉयलेटच्या दारातच ती लिटते काय असं झालेलं, एवढी घायला आली होती आई माझी. अरे बापरे. आणि ही तर काहीच नाही बरं का. परवा दिवशी जरा उन्हात फिरले ना मी, जरा टँग झाली होती मी. डांबर टॅन झाली, डांबर टॅन. तुम्ही मध्ये बोलू नका बरं का, मी मॅडमच्या बरोबर बोलते का नाही मी. बोल. जरा टॅन मध्ये झाली होती मी, म्हणून जरा ब्युटी पार्लर मध्ये गेले. काय झालं दात काढायला. ही ब्युटी पार्लरला जाऊन आल्यापासून ना त्या पार्लरवरचा विश्वासच उडाला लोकांचा. काय पण बोलू नका बरं का. मॅडम खरं सांगते, मी पार्लर मध्ये जाऊन आले. जरा 150 रुपये खर्च केला चेहऱ्यावर माझ्या. जरा फेशियल केलं 2 वेळा. जरा आब्रो काढून घेतली. बाबा या करतेत ना तसलं. 150 रुपये खर्च केला बरं का मॅडम. 17-18 वेळा दिवसात मला बोलून दाखवलं असेल ह्या बाईनं. माझं 150 रुपये गेलो, माझं 150 रुपये गेलो. 150 रुपये काय उरवणं बाजून घेऊन जाणार होतं का नरकात तिकडं. 50 रुपयाच्या थोबड्यासाठी 150 रुपये कशाला घालूनच का तू. अहो 1 मिनिट राहू द्या. हे बघा त्या बोलल्याना जरा आता समजून घ्या. हे बघा तुमचा नवरा असं काही बोलत नाही ना तुम्हाला. तेव्हा कसं बोलेल. माझ्या बापानं लग्नात 5 लाख रुपये खर्च केलाय. त्याचं व्याज जरी काढून आणलं का नाही तर दिवसात असं 2-4 वेळा मी फेशियल करून येईन. तोंडावला कातळ काढीन मी तेवढ्या पैशात. बघितलं, वाटलंच होतं मला 5 लाखाचा विषय काढणार. वाटलंच होतं मला. तू याच्या आधी काय उपाशीच मरत होतो का आम्ही. उपाशी सांगू नका मला, उपाशी मरतोय त्याचं. हे बघा मॅडम, ह्या घरात जेव्हापासून मी आल्या का नाही रोज मरते मी रोज. टाचा घासून मरते रोज. कुत्रा नाही ह्या रडतात. राहता ना यांच्यासोबत घरी. एक वेळेस ना पावसामुळे गटार तुंबणं बंद होईल, पण हिचं गटार काय बंद होणार ना. थोबाट सतत चालू चालूच आहे. तुम्ही माझं सांगूच नका अजिबात. एक वेळी रिक्षाचं जवळचं भाडं घेईल, पण ही बाई मला बोलल्याशिवाय कधीच राहणार नाही. घालून कशाला फिरते रिक्षा नको गोष्ट. बया मॅडम काय झालं मग. मला माझ्या घरची आठवण आली. माझ्या घरी करे सेम असंच असतं आणि ना डायलॉग्स पण सेम असतात. बघा मॅडम शांत व्हा तुम्ही बसा की. तुमच्या पण घरी असं सेम टू सेम असते काय बाया. मग मॅडम तुम्ही काम करा की एखादा चांगला वकील बघा आणि केस फाईल करून टाका. हो ना. 1 मिनिट, मी पण चांगलीच वकील आहे, पण ती अशी केस कधी केली नाहीये फाईल कोणीच. मग करून टाका की. अहो नवरा बायकोचं लग्न होतं म्हणून ना घटस्फोट फाईल करता येतो. आता सासू सुनेचं नातं कागदपत्री नसतं ना, मग घटस्फोट असं फाईल करता येत नाही. मग करा ना, मग कागदपत्री करा. हे बघा कागदपत्री करा, तिकडे कोर्टात नेऊन दाखवा, मग फाडून टाका. पण ह्या बाईपासून माझा पिच्छा सोडवा. मला पण काय हौस आली नाही तुमच्या घरात राहायची. म्हणजे तुम्हाला दोघींना एकमेकींसोबत राहायचं नाहीये बरोबर. नाही. ओके, मग माझ्याकडे एक आयडिया आहे. आयडिया. तुम्ही दोघी म्हणजे दोघींपैकी कोणीही आपल्या नवऱ्याबरोबर घटस्फोट घ्या. बया म्हणजे हिचा पिच्छा सोडवायला मी माझ्या नवऱ्याला सोडू आणि ह्यांच्यापासून वाचायला मी माझ्या नवऱ्याला सोडू. म्हणजे ते आता तुमचं तुम्ही बघून घ्या. सोडल्याशिवाय प्रॉब्लेम सुटत नाही ना. हे बघा मॅडम, हे अशा 100 बायका मला चालतील, पण मी माझा नवरा अजिबात सोडणार नाही. अशा 200 बायका मला चालतील, पण मी पण माझा नवरा सोडणार नाही. वाढवा 100 वाढवतच राहा. 200 नाही 300 करेन. बरं आता एवढं प्रेम आहे तर मग करा ऍडजस्टमेंट. काय एखाद्या दिवस मी म्हशी बरोबर गोट्यात राहील, पण हिच्यावर राहणार नाही. तिथंच राहणार तुम्ही. तिथं राहिल्या ना गोट्यात राहिल्या तुम्हाला पण वाटल ना बया मी माझ्या फॅमिलीत राहते. तू पण ना घुबडाच्या घरात राहा. घुबड तोंडी कुठली तशी दिसते घुबड करून. मला काय बोलू नका. मला काय बोलू नका. तू कशाला बोलली तुम्ही मला कशाला बोलली आधी मग. बरं ऐका, मी काय म्हणते, तुम्ही दोघींना घटस्फोट घेऊनच टाका. तिथे माझा नवरा नवीन टीव्ही आणायचा म्हणून ड्रेस घालून बसलाय माहितीये. म्हणजे तुझ्या नवऱ्याला टीव्ही बघता यावी म्हणून आम्ही घटस्फोट घ्यायचा. हा म्हणजे आता लग्नात टीव्ही दिला नाही म्हणून होतातच की घटस्फोट. टीव्हीचं तर तुम्ही नावच काढू नका. बघा तुम्हाला सांग,
लग्नात सांगितलं होतं आम्हाला चांगला फ्लॅट टीव्ही द्या, पण नाही, कशाचं काय पोर्टेबल दिला एवढा. फ्लॅट टीव्हीचं कौतुक सांगताय दिलं नाही म्हणून. कुठं लावणार कुठं फ्लॅट टीव्ही? तुमच्या घरात जर खेळ मारायचा झाला तर दुसऱ्याच्या रूम मध्ये मान बाहेर काढतो. फ्लॅट टीव्ही लावायला घरात. आणि तुझं घर लय तालीवर लागून गेलंय, लय इमला बांधलाय जणू. हा, 2 पाहुणे आले तर पायात पाय अडकून पडते नुसतं. माझ्या घराचं कायम काढत जाऊ नका सांगू. तू काढलंच माझ्या बाहेर अजिबात बोलायचं नाही. तूच काढलंस आधी अरे घराचं. गप्प बसा. किती भांडताय तुम्ही? लग्न म्हणजे ना एका व्यक्ती बरोबर होत नसतं. लग्न हे संपूर्ण कुटुंबाबरोबर होतं. लग्नात की नाही फक्त 2 व्यक्ती एकत्र येत नाहीत, तर 2 अख्खी कुटुंब एकत्र येतात. मला मान्य आहे कधीतरी ह्यांचं चुकत असेल, कधीतरी तुमचं चुकत असेल, पण एकमेकींशी बोला, तुमच्या चुका समजून घ्या, काहीतरी मार्ग काढा त्यातून. कधीतरी तुम्ही त्यांची आई व्हा, कधीतरी तुम्ही त्यांच्या लेकीसारखं ऐकून घ्या. आता माझ्या घरी पण आहे ना सासू. हे बघा, कधीतरी ना आपण पण पडकी बाजू घ्यायची असते आणि काहीतरी मार्ग काढायचा असतो. ह्याने ना सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. खरं सांगतेय मी. आमचं चुकलं सुनबाई, माझं चुकलं बघ. तुम्हाला सांगते, इथून पुढे ना आम्ही दोघे अशा गुन्ह्या गोविंदानं संसार करू. होय मॅडम, खरं आहे बरं का. आणि सासूबाई सॉरी बरं का. मी एक नाही उद्यापासून तुम्हाला मम्मी असं म्हणत जाईन, रागवायचं नाही. आई म्हणत जा. चालतंय, आई म्हणेन. सासूबाई आई. वाव, किती छान. बाय बाय बाय. छान मेकअप केलास ग. असं सुंदर दिसतेस बघ एकदम. बरं बरं, आता मी म्हणते काय ते ऐकून घ्या. माझे 10,000 रुपये द्या. कसले? माझी कन्सल्टिंग फी. 10,000? त्यापेक्षा ना हिला ठेवा तुमच्या घरी कामाला. मला ह्यांच्या घरी कामाला. मग? मॅडम तुम्ही काम करा, हेसनीच ठेवून घ्या. पोरं घाबरवायच्या तरी कामाला येतील. हाडळी सारखं तोंड आहे तुमचं. तुझं थोबाड बघ कसं झालं ते. जरा बघितलंय का? मी म्हणलं, बाईला समजून सांगितलं मला. तर मंडळी, खूप छान वाटलं. गेल्या 3 भागांमध्ये हे पाहुणे आपल्या या तुकरटवाडीच्या फार्म हाऊस मध्ये आले. खूप मजा आली तुमच्याशी गप्पा मारून. आणि अर्थात या 2ही नव्या कोऱ्या मालिकांना आमच्या खूप साऱ्या आम्ही शुभेच्छा देतो. आणि माझा होशील नाच्या टीमला सुद्धा पुढच्या तुमच्या प्रवासासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण भेटणार आहे अर्थातच पुढच्या आठवड्यात याच कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे चला हवा येऊ द्या लेडी जिंदाबाद.